कालिका मातेची मूर्ती एका कासाराच्या घरात लपवण्यात आली। तर ही जी काही विष्णूची मूर्ती होती ती नदी पात्रात गावकऱ्यांनी त्यावेळी लपवली। छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खानाने केलेल्या स्वारीचा संबंध कांदळी गावाशी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? एक अशी घटना जिच्यामुळे कांदळी गावातला इतिहास असेल किंवा धार्मिक ज्या काही गोष्टी आहेत त्या बदलल्या गेल्या, त्या कोणत्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? एक ऐतिहासिक खजाना कांदळी गावच्या नदीपात्रात सापडला होता, याविषयी तुम्हाला माहिती आहे का? हेच सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे। जय शिवराय, मी आहे शिवजन्मभूमीचा भटक्या आकाश डावखरे आणि आज आहे कांदळी या गावामध्ये। तर त्याचं झालं असं, कांदळी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री कालिका माता मंदिर आहे। या मंदिराच्या प्रांगणातच भव्य दिव्य अशी दीपमाळ असून मंदिराचा भव्य असा सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो, जिथे विराजमान आहे कालिका माता। 1659 साली ज्यावेळी अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या विरोधात मोहीम उघडली, त्यावेळी त्याचा मुलगा अफजल खानाच्या म्हणजे त्याच्या स्वतःच्या बापाच्या मदतीला नगर मार्गे पुणे इथून तो प्रतापगडाकडे जाणार होता। खरं तर तो आळेखिंडीतून आला असं म्हटलं जातं। आणि मग त्यावेळी ती कालिका मातेची मूर्ती, त्याचबरोबर इथं असणारी जी काही विष्णूची मूर्ती होती ती गावकऱ्यांनी लपवली। कालिका मातेची मूर्ती एका कासाराच्या घरात लपवण्यात आली। तर ही जी काही विष्णूची मूर्ती होती ती नदी पात्रात गावकऱ्यांनी त्यावेळी लपवली। अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा पूर्वेकडून येताना मंदिरांची विटांबणा करत आला। कांदळी गावात आल्यावर त्यानं विष्णू मंदिरात पाहिलं तर मूर्तीच गायब होती। कालिका मंदिर लहान असल्यानं ते वाचलं, मात्र त्यानं विष्णूचं मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं। कालिका माता मंदिरापासून अगदी जवळच आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, जिथं भव्य दिव्य सभामंडप असून आतमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी विराजमान आहेत। 1997 साली जेव्हा कांदळी गावाच्या बाजूने वाहणारी कुकडी नदी आहे त्याच्यामध्ये वाळूचं उत्खनन करत होते, त्यावेळी ही जी काही मूर्ती तुम्हाला माझ्या शेजारी दिसते ही विष्णूची मूर्ती त्या पाण्यामध्ये त्यावेळी सापडली। ही मूर्ती अतिशय आखीव-रेखीव आहे, तुम्ही बघू शकता। इथे विष्णूच्या हातामध्ये शंख आहे, या ठिकाणी 2 युगलांचे आपल्याला छोटेसे शिल्प दिसतात। यासोबत जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर सगळे जे काय अवतार आहेत, म्हणजे अगदी बघा कुर्म आहे, इथे मत्स्य अवतार आहे, वराह अवतार या ठिकाणी दिसतोय, इथे तुम्हाला कल्की अवतार दिसतोय, बुद्ध अवतार दिसतोय। ही सगळी दशावतार जे काय आहे हे दशावतार या मूर्तीवरती या ठिकाणी कोरलेले दिसत आहेत। हा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे याची किंमत आपण करूच शकत नाही। इतका मोठा खऱ्या अर्थाने म्हणूयात ऐतिहासिक खजाना हा आपल्या जुन्नर तालुक्यात आहे, ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। ज्यावेळी जुन्नर तालुक्यात याल त्यावेळी कांदळी गावामध्ये कालिका मंदिर आहे, तिथे भेट द्या आणि तिथून थोडंसं पुढं आलं की विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये आता ही मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। पूर्वी ही कालिका मंदिरात ठेवली होती असं सांगितलं गेलं होतं, तर ती मूर्ती या ठिकाणी तिला भेट द्यायला आवर्जून विसरू नका। या नदी पात्रामध्ये ज्यावेळी उत्खनन केलं गेलं, या परिसरात काही टेकड्या असतील, नदी असेल, यात तब्बल 700 पेक्षा जास्त जुन्या काळातले स्कल्पचर्स किंवा मूर्त्या सापडलेल्या आहेत। अनेक इतिहासाच्या वेगवेगळ्या बाबी कदाचित याच्यातून पुढे येतील आणि हा समृद्ध ऐतिहासिक खजाना आपल्या जुन्नरचा आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमानच वाटायला हवा।